जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या राळकेबाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार की इंस्टाग्रामवरचं जे आपलं अकाउंट आहे ते परमनंटली डिलीट कसं करायचं हे तुम्हाला माहित नाही. हे जे मी तुम्हाला आज पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्ही पण जे मित्रांनो बरोबर व्हिडिओवरती आलात, कारण आज जे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट परमनंटली डिलीट कसं करायचं, जे तुम्हाला मी आज पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणे आता ज्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कारण मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण जे झालेला आहे. तर चला मित्रांनो, आज राही नाही वेळ तर आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करून घेऊ. तर पहिल्यांदा तुम्ही जे काय तुमचं अकाउंट तो डिलीट करणार तो मित्रांनो अकाउंट पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करून जे तुमचं इंस्टाग्राम ॲप जे तो ओपन करून घ्यायचं आहे. फेसबुकचा मित्रांनो मी इथं माझं जे मित्रांनो इंस्टाग्राम ॲप जे तो ओपन केलेला आहे. आता हे जे सिम्पली माझं एक फॅन पेजिंगमध्ये काढलेलं मी हे जे मित्रांनो आपल्याला परमनंटली डिलीट करायचं, हे जे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्णपणे सांगणार आहे की आता कसं काय डिलीट करायचं ते. फेसबुकचं जे काय तुमचं अकाउंट आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आणि सिलेक्ट झाल्यानंतर काय करतं वरती तुम्हाला 3 डॉट आहे. सिम्पली 3 डॉटवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर काय तुम्हाला सिम्पली इथं तुम्ही इथं वर सर्च पण करू शकताय. मी तुम्हाला डायरेक्ट सर्च न करा, डायरेक्ट तुम्हाला पूर्णपणे एक स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला पूर्णपणे. इथून जे तुम्हाला अकाउंट सेंटर आहे, सिम्पली अकाउंट सेंटरवरती मित्रांनो एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. अकाउंट सेंटरवरती क्लिक केल्यानंतर बघता मित्रांनो अकाउंट सेंटर आलेला आहे वरती. इथून जे थोडंच खाली नंतर बघता मॅनेज अकाउंट्स म्हणजे मित्रांनो ऑप्शन आहे. सिम्पली मॅनेज अकाउंट्सवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली ते क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं अकाउंट आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. सिम्पली तर माझं 2 अकाउंट आहेत, एका अकाउंट सेंटरला अटॅच आहेत. तर मी हे जे DR बिचोकले एपी म्हणून आहे यांचं हे जे अकाउंट डिलीट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर सिम्पली इथं सांगतो, सिम्पली तर मॅनेजर सिम्पली मॅनेजरवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. मूव अकाउंट, अकाउंट सेंटर आणि डिॲक्टिवेशन ऑर डिलिशन आणि मेमोरिलायझेशन. आपल्याला याचे 2 उपयोग काय आपल्याला माहित नाही. तर आपल्याला काय करायचं, आपलं हे पेज आपल्याला डिलीट करायचं परमनंटली. पेज किंवा तुमचं अकाउंट जे काय असेल ते तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं. सिम्पली ते करण्यासाठी इथून काय करायचं तुम्हाला सिम्पली या 2 ऑप्शनवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी ते मित्रांनो क्लिक केलेला आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बॉक्स इथं डिॲक्टिवेट अकाउंट आणि इथं डिलीट अकाउंट हे 2 ऑप्शन मित्रांनो तुम्हाला बघायला भेटलेले आहेत. तर इथून तुम्हाला डिॲक्टिवेट काय करायचं आहे की डिॲक्टिव्ह मित्रांनो काही टेम्पररी मित्रांनो तुमचं अकाउंट हे मित्रांनो क्लोज होते. जर परमनंटली जर तुम्हाला डिलीट करायचं तर परमनंटली तुम्हाला डिलीट करायचं अकाउंट म्हणजे तुम्ही या व्हिडिओवरती आलात तर सिम्पली 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली तर बघता मित्रांनो इथं पण डिलीटिंग युअर अकाउंट इज परमनंट व्हेन यू डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट. बघता मित्रांनो इथं परमनंटली अकाउंट डिलीट करायचे तुम्हाला दाखवले. तुम्ही वाचू पण शकता तुमचे जे काही तुम्ही आता मी तुम्हाला पुढे सांगलं तसं ते तुम्ही बघून जे मित्रांनो तुम्ही वाचू शकता पूर्णपणे. सिम्पली 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून जे तुम्हाला सिम्पली कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं. सिम्पली कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक केले मित्रांनो बघता मित्रांनो आपल्या अकाउंटच्या मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला माहिती बघायला भेटते. इथं माझ्या या अकाउंटला 17 फॉलोअर्स, 10 पोस्ट, 2 स्टोरीज आणि 10 रील्स मित्रांनो शेअर केले. इथून जे तुम्ही जे काय तुमचं अकाउंट पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटेल. इथून जे कंटिन्यूवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली कंटिन्यूवरती क्लिक केलं तर जे काय तुमचं ते तुम्ही अकाउंट डिलीट करलंय त्याचं तुम्ही मित्रांनो रिझन सांगायचं इंस्टाग्रामला. तर सिम्पली मी इथं लिहितो की जस्ट नीड अ ब्रेक म्हणजे मित्रांनो 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. जो काय तुमचं रिझन आहे तुम्ही ते मित्रांनो तुम्ही इथं ऍड करून सांगायचं त्यांना. तुम्ही फक्त जे 1 नंबरचं जे सांगतो जस्ट सांगायचं त्यांना. आता काय नाही माझ्याकडं आता समथिंग एल्स पण जे मित्रांनो चालते. तर मी 1 नंबरचं अकाउंट सिलेक्ट करून जे इथून जे कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक करून घेतो. कंटिन्यूवरती क्लिक केलं आणि मित्रांनो विचारते आपल्याला डिॲक्टिवेट युअर अकाउंट इन्स्टेड इज डिॲक्टिवेट इन्स्टेड नो कंटिन्यू विथ डिलिशन. तर इथं काय सांगते की तुम्हाला डिॲक्टिवेट पण मित्रांनो तुम्ही करू शकता. जर डिॲक्टिवेट म्हणजे काय तुम्ही काही वेळापुरतं जे मित्रांनो तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट करू शकता. जर तुम्हाला परमनंटली जर अकाउंट डिलीट करायचं तर तुम्ही मित्रांनो खाली 2 नंबरचा ऑप्शन आहे. सिम्पली 2 नंबर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला परमनंटली अकाउंट जे आपल्याला डिलीट करायचं आहे म्हणून काय 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. 2 नंबरचा ऑप्शन क्लिक केलं तर बघता मित्रांनो परत आपल्याला बघू शकता इथं जर तुम्हाला अकाउंट जर परत येतं इंस्टाग्राम विचारते आपल्याला परत जर तुम्हाला परमनंटली अकाउंट डिलीटचा तो ऑप्शन आलेला आहे. जर तुम्ही डिॲक्टिवेट करायचं तुम्ही इथून डायरेक्ट तुम्ही डिॲक्टिवेट करू शकता. डिॲक्टिवेट म्हणजे काय काही वेळापर्यंत म्हणजे काही महिना म्हणा काही आठवडा म्हणा तुम्हाला इथून जे परत ऍक्टिव्ह करता येईल. जर डिॲक्टिवेट केला तर तुम्ही परमनंटली जर अकाउंट करतो म्हटलं तर इथून जे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला या अकाउंटबद्दल काही माहिती जर पाहिजे असेल इथून जे तुम्ही एक्सपोर्ट इन्फोवरती करून जे तुमची जे काही माहिती तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकताय. जर आपल्याला परमनंटली अकाउंट डिलीट करायचं म्हणजे इथून जे आपल्याला कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक केलेला आहे. तर बॉक्स मित्रांनो जे काही ह्या अकाउंटचं तुमचं पासवर्ड आहे तर मित्रांनो जे काही तुम्ही अकाउंट सिलेक्ट केला त्या अकाउंटचं मित्रांनो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. सिम्पली मी इथं जे माझ्या अकाउंटचे मित्रांनो पासवर्ड टाकून घेतो.
तर बघता मित्रांनो माझे मित्रांनो मी आता पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि इथून पासवर्ड जे काय तुमच्या अकाउंटचा पासवर्ड आहे तुम्ही सिंपली इथं पासवर्ड टाकल्यानंतर जे मित्रांनो तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट होऊ शकते. तर बघता माझं मी पासवर्ड टाकलं आणि इथून जे कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक करून घेते मी. तर बघता मित्रांनो माझं परमनंटली अकाउंट डिलीट होत आहे. तर कन्फर्म युअर परमनंट अकाउंट इथे बघू शकताय. तर सिंपली त्या डिलीट अकाउंटवरती मित्रांनो मी इथं क्लिक करून घेतो. तर बघता मित्रांनो मी तर डिलीट अकाउंटवरती मित्रांनो क्लिक केलेला आहे. आता बघता कन्फर्म युअर परमनंट अकाउंट डिलीशन सिंपली डिलीटवरती मी इथं क्लिक करून घेतलेलं आहे. तुम्ही पण जे मित्रांनो IIS सेम प्रोसेस करून घ्यायचे. तर बघता मित्रांनो माझी पूर्णपणे ID ते मित्रांनो डिलीट झाले तुम्हाला मी दाखवतो. सिंपली बघता मित्रांनो हे बघता आपलं ते मित्रांनो आपला अकाउंट जे परमनंटली डिलीट झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो आपलं जे काही तुमचं अकाउंट आहे मित्रांनो इथून जे तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारचे परमनंटली अकाउंट डिलीट करू शकता मित्रांनो. व्हिडिओ समजला असेल, जरी नाही समजलं असेल मित्रांनो खाली मला कमेंट करा, तुम्हाला नक्कीच मित्रांनो रिप्लाय देईन. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो अशा प्रकारे आपण इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट करू शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि तर नक्की मित्रांनो मला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन इंटरेस्ट तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.